सत्यतेचा आधार, लेखणीची धार, आज की तेज खबर, आपले न्यूज चॅनल भरधाव मुरुम डंपरची दुचाकीवर भीषण धडक, विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू, दोघे गंभीर जखमी. मानकापूर फाटा परिसरात भरधाव वेगाने धावणाऱ्या मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरने दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या 3 विद्यार्थ्यांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत रांगोळी येथील विद्यार्थी गणेश कांबळे याचा जागीच किंवा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून अर्जुन मिर्जे आणि साहिल कांबळे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रांगोळी बाजूकडून मुरुम भरलेला डंपर क्रमांक MH51-1242 भरधाव वेगाने मानकापूर फाट्याकडे येत होता. त्याचवेळी हे 3ही विद्यार्थी कॉलेज प्रवेशाच्या कामासाठी दुचाकीवरून इचलकरंजी मार्गे रांगोळीच्या दिशेने जात होते. दरम्यान डंपर चालकाने नियंत्रण गमावल्याने दुचाकीला जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की 3ही विद्यार्थी रस्त्यावर दूर फेकले गेले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने इचलकरंजी येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र गणेश कांबळे याचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित दोघांवर उपचार सुरू आहेत. चिकोडीचे CPI यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला असून सदलगा पोलीस ठाण्याचे कर्मचारीही उपस्थित होते. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी मोठी गर्दी करत रस्त्यावर धावणाऱ्या भरधाव डंपरांवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे. दरम्यान पोलिसांनी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.